साताऱ्यामध्ये 300 फूट दरीमध्ये कार कोसळलेली आहे। सडा वाघापूरमध्ये कार चालकाने स्टंटबाजी केलेली आहे। कार ड्रायव्हर साहिल जाधवला वाचवलेला आहे। हुल्लडबाज ड्रायव्हरने कार थेट दरीत नेली आहे। उलटा धबधबा पाहण्यासाठी तो दरीमध्ये कोसळलेला आहे। कार चालकाचं नसतं धाडस आता अंगाशी आलंय। साताऱ्याच्या सडा वाघापूर या पठारावरील उलटा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। मात्र या ठिकाणी युवकांकडून मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास येतंय। कराड येथील काही युवक उलटा धबधबा पाहून गुजरवाडी इथल्या टेबल पॉइंटवर आलेले होते। गाडी थांबवून काही युवक खाली उतरले असताना साहिल जाधव या युवकाने मोबाईलवरील व्हिडिओसाठी गाडीबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ती गाडी थेट सुमारे 300 फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय। अपघाताची माहिती आता समोर आलेली आहे। दुर्घटनेनंतर भावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव आणि किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धाडस दाखवत साहिल जाधवला जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढलेला आहे। प्रशासनाने यापुढे अशा पर्यटनस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिक नागरिक करतायत। कार चालकाने केलेली ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगाशी आलेली आहे। थेट 300 फूट खोल दरीमध्ये ही कार कोसळलेली आहे। दरम्यान आता या कार चालकाला तिथून बाहेर काढण्यात आलेला आहे। जखमी अवस्थेत त्याला बाहेर काढलेला आहे। त्याच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र कार चालकाचं हे नसतं धाडस त्याच्या अंगाशी आल्याचं बोललं जात आहे। भविष्यामध्ये अशा पर्यटनस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता तिथले स्थानिक नागरिक करतायत। मात्र कार चालकाने केलेली ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगाशी आलेली आहे। त्याला आता जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलेला आहे। सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ सध्या मोठा व्हायरल होतोय। साताऱ्यामध्ये ही कार थेट 300 फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आहे। काही हुल्लडबाज तरुण अशा पद्धतीने स्टंटबाजी करत असतात। मात्र अशा ठिकाणांवरती स्टंटबाजी करणं टाळावं असं आवाहन देखील वारंवार केलं जात आहे।